तुम्हाला कधी कुणाचा इतका राग आला आहे का की त्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल की आता मात्र याला उत्तर दिलंच पाहिजे. पण एक क्षण थांबा. आपण दुसऱ्यावर राग काढतोय की त्या रागाने स्वतःच मन जाळतोय? भगवान बुद्धांनी राग आणि द्वेषाबद्दल हजारो वर्षापूर्वी एक अशी शिकवण दिली आहे जी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की राग आला तर नेमकं काय करायचं आणि बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने आपण आपल्या रागाला, आपल्या मनाला शांत कसं करायचं. तर चला समजून घेऊया. मित्रांनो, आपल्याला राग येतो म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, कोणी आपल्याशी चुकीचं बोलतं, कोणी आपला अपमान करतं किंवा आपल्यावर अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपल्या मनात अस्वस्थता निर्माण होते आणि हळूहळू ती अस्वस्थता रागामध्ये बदलते. रागाच्या त्या क्षणी मन शांत राहत नाही. आपण विचार न करता बोलतो, कधी कठोर शब्द वापरतो आणि कधी अशी कृती करून बसतो की त्यानंतर आपल्यालाच त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तीने आपल्याला एकदा त्रास दिला, पण आपण तो प्रसंग दिवसभर मनात पुन्हा 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 आठवत राहतो. तर त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला असतो फक्त एक वेळा आणि आपण त्याचा त्रास पूर्ण दिवसभर स्वतःसाठी करून घेत असतो. म्हणून भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला सर्वप्रथम दुसऱ्याला बदलायला सांगत नाही, तर ती आपल्याला स्वतःच्या मनाकडे पाहायला शिकवते. राग आला आहे तर आधी तो ओळखा, मनात काय चाललं आहे ते पहा आणि लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबा. कारण रागाच्या एका क्षणात घेतलेला निर्णय कधी कधी आपल्या संपूर्ण नात्यावर परिणाम करू शकतो. आता हे आपण एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्ही गाडी चालवत आहात, अचानक दुसऱ्या गाडीने तुमच्या गाडीला कट मारला. आता त्या क्षणी तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. मनात विचार येतात, याला गाडी चालवता येत नाही का? आणि आपण त्याच्यावर ओरडतो. समोरची व्यक्ती आपल्यावर ओरडते. मग काय होतं? एक छोटीशी घटना असते, परंतु हळूहळू तिचे रूपांतर वादामध्ये होते. आता जरा विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला हे खरं आहे, पण त्यानंतर आपली 10 मिनिटे आपण रागामध्ये घालवतो. तर त्या 10 मिनिटाचा त्रास कोणाला होतो? आपल्यालाच होतो. याच ठिकाणी बुद्धांची एक शिकवण आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगते. आपण दुसऱ्या व्यक्तीच्या कृतीवर नेहमी नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्या कृतीला आपण अशी प्रतिक्रिया द्यायची, यावर नियंत्रण आपलं असू शकतं. समोरच्याने चुकीचं केलं म्हणून आपणही चुकीची प्रतिक्रिया द्यायची का? की काही क्षण थांबून परिस्थिती शांतपणे हाताळायची? हा निर्णय केवळ आपल्या हातात असतो. म्हणून पुढच्या वेळी राग आला की लगेच उत्तर देऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा की मी आता जे बोलणार आहे त्यामुळे ही परिस्थिती सुधारेल की आणखीन बिघडेल? कदाचित हा छोटासा प्रश्न तुम्हाला मोठ्या भांडणापासून वाचवू शकतो. आता आपण आणखीन एक उदाहरणाने समजून घेऊया. समजा घरामध्ये एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी असे काही बोलला की जे तुम्हाला अजिबात आवडले नाही. तुम्हाला राग आला, मनात विचार आला, माझ्याशी असं बोलण्याची याची हिंमत कशी झाली? आणि आपण लगेच उत्तर देतो. आपला आवाज मोठा होतो. समोरची व्यक्ती पुन्हा उत्तर देते आणि काही मिनिटातच छोटासा विषय मोठ्या भांडणात बदलतो. पण जर त्या क्षणी आपण थोडं थांबलो असतो, एक दीर्घ श्वास घेतला असता आणि शांतपणे विचार केला असता, मला खरंच भांडायची गरज होती का? की ही परिस्थिती समजून घ्यायची गरज होती? तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. कारण रागाच्या क्षणी आपल्याला फक्त समोरच्याची चूक दिसते, पण शांत झाल्यावर आपल्याला परिस्थितीचा दुसरा पैलूही दिसू शकतो. याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करायचा, पण चूक झाली तर योग्य पद्धतीने बोलणंही गरजेचं आहे. पण रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे उत्तर देणं हीच खरी ताकद आहे. भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय कसा मिळवायचा ते शिकवते. आता या दोन्ही उदाहरणानंतर भगवान बुद्धांनी द्वेष आणि रागाबद्दल सांगितलेली धम्मपदातील एक गाथा समजून घेऊया. न हि वेरेन वेरानी संबंधितं कुदाचनं अवेरेन च संमती एस धम्मो सनत्तनो. ही गाथा एकदा शांतपणे ऐका. न हि वेरेन वेरानी याचा अर्थ
वैराने वैर कधीच शांत होत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर राग केला आणि आपणही त्याच्यावर राग केला, तर काय होईल? राग कमी होणार नाही. उलट रागाला राग मिळाला की संघर्ष आणखीन वाढतो. म्हणूनच भगवान बुद्ध पुढे म्हणतात, की अवैरेन च संमती, म्हणजे अवैराने, द्वेष न ठेवता वैर शांत होते. आणि शेवटी बुद्ध म्हणतात, एस धम्मो सनातनो, म्हणजेच हा सनातन धर्म आहे. हा सनातन धम्म आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की अन्याय झाला तरी गप्प बसायचं का? अन्यायाविरुद्ध योग्य आवाज उठवणे आवश्यक आहे. पण अन्यायाला उत्तर देताना आपण आपल्या मनात द्वेष आणि सूड वाढू देता कामा नये. ही या गाथेची अत्यंत सुंदर शिकवण आहे. आपण समोरच्या व्यक्तीची चूक थांबवू शकतो, पण त्यासाठी स्वतःच्या मनात द्वेष निर्माण करणे आवश्यक नाही. आणि इथेच विपश्यनेची शिकवण आपल्याला उपयोगी पडते. राग निर्माण झाला तर लगेच प्रतिक्रिया न देता शरीरामध्ये निर्माण झालेल्या संवेदनांकडे समताभावाने पाहणे. कारण प्रत्येक संवेदना ही बदलणारी आहे. रागही कायमचा राहणारा नाही. तो निर्माण होतो आणि काही काळ राहतो आणि योग्य प्रकारे निरीक्षण केले तर तोही कमी होतो. म्हणून पुढच्या वेळी राग आला की लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबा, श्वासाकडे लक्ष द्या, मनात निर्माण झालेली अवस्था पहा आणि स्वतःला विचारा, मी या रागाला आणखी वाढवणार आहे की याला इथेच थांबवणार आहे? याच ठिकाणी बुद्धांची शिकवण आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरल्यासारखे नक्की जाणवेल. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की राग आला तर प्रत्यक्ष करायचं काय? भगवान बुद्धांनी आपल्याला केवळ रागाबद्दल सांगितलं नाही, तर मनाचं निरीक्षण करण्याचा मार्गही दिला. ह्याच मार्गातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे विपश्यना. विपश्यना म्हणजे आपल्या शरीरात आणि मनात जे काही घडत आहे त्याचं जसं आहे तसं निरीक्षण करणं. समजा कोणीतरी आपल्याला अपमानास्पद शब्द बोलले, आपल्या मनात लगेच राग निर्माण होतो. पण त्या क्षणी आपण लगेच उत्तर देण्याऐवजी एक क्षण थांबूया, आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे आणि आपल्या शरीरामध्ये काय संवेदना निर्माण झाल्या आहेत याचं निरीक्षण करूया. कदाचित छातीत ताण आला असेल, कदाचित शरीर गरम झाल्यासारखं वाटत असेल किंवा कदाचित हृदयाची धडधड वाढलेली असेल. पण त्या संवेदनांवर लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फक्त निरीक्षण करत राहा. कारण आपल्याला हळूहळू समजायला लागतं की ही संवेदना कायमची नाही. ती निर्माण झाली आहे आणि काही वेळाने ती निघून सुद्धा जाणार आहे. यातून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकतो. राग आला म्हणजे लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही. आता रागाच्या वेळी उपयोगी पडणारे 3 सोपे उपाय पाहूया. पहिला उपाय, थांबा. राग आला की लगेच बोलू नका. काही सेकंद शांत राहा. शक्य असेल तर परिस्थितीपासून थोडं दूर व्हा. कारण रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर मागे घेता येत नाहीत. दुसरा उपाय, श्वासाकडे लक्ष द्या. डोळे बंद करायची गरज नाही. फक्त काही क्षण नैसर्गिक श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, एवढंच पहा. त्यामुळे आपलं लक्ष त्या रागाच्या विचारापासून वर्तमान क्षणाकडे घेण्यास मदत होते. तिसरा उपाय, प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आता जे बोलणार आहे त्यामुळे परिस्थिती सुधारेल की आणखीन बिघडेल? जर उत्तर असेल की आणखीन बिघडणार आहे, तर काही क्षण शांत राहणं अधिक चांगलं. मित्रांनो, रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे राग कधीच येणार नाही असं नाही. राग येऊ शकतो, पण राग आला असताना आपण त्याचे गुलाम होऊ नये. खरी शक्ती दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात आहे. भगवान बुद्धांनी दिलेला हा धम्म मार्ग आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.